पण डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा प्रधानमंत्री होते त्या काळामध्ये आपण विशेष करून पीएमओ मध्ये राज्यमंत्री म्हणून फार मोठं काम केलेलं आहे आणि तिथे विशेष करून म्हणजे इंडो US न्यूक्लिअर डील जी होती त्याला मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्याच पक्षांचा विरोध होता. आता हा विरोध हाताळताना सांभाळताना आपल्यातला इंजिनियर कामाला आला की मुत्सद्दी राजकारणी, नक्की काय होतं? मी 5 वर्ष 91 ते 96 मध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना काम केलं आणि त्यांच्या खूप जवळ काम केलं. 2004च्या निवडणुकीमध्ये मला गुजरात सारख्या प्रमुख राज्याची संपूर्ण जबाबदारी पक्षाची दिली आणि त्या 2004च्या निवडणुकीमध्ये आमची कामगिरी खूपच चांगली झाली. आमच्या पूर्वी 5 जागा होत्या, 12 जागा आल्या आणि 7 जागा वाढल्या आणि शेवटी जेव्हा 2004चा निकाल लागला तेव्हा त्या 7 जागा फार महत्वाच्या ठरल्या. कारण एकंदरीत बेरजेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 138 खासदार आले आणि काँग्रेसचे 7 जास्त म्हणजे 145 आले. त्यामुळे मग मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. आता त्यामुळं माझ्या गुजरातच्या कामगिरीमुळे असेल किंवा माझ्या 5-6 वर्षाच्या खासदारकीच्या अनुभवामुळे असेल, मनमोहन सिंग आणि सोनियाजींनी दोघांनी मला निवडलं की पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून तू काम कर. त्यामुळे मला काय माहित नव्हतं. उलट मला थोडंसं वाईट वाटलं की आपल्याला कुठलं खातं नाही. पण मला वाटलं की सर्वात महत्वाचं होतं. ते नंतर कळलं की सर्वात महत्वाचं सगळ्याच खात्यात आणि मी एकटाच होतो राज्यमंत्री.